कुणी बलात्कारी गुंडांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कुणी बलात्कारी गुंडांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंच पोलीस फाशी सस्पेंड झालीच पाहिजे, सदरच्या घटनेची सीबीआय तपास झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जुर्म को जो ना रोके वो शामिल है जुर्म में और कातिल को जो ना टोके वो कातिल के साथ है। याच्या पूर्वी आपण पाहिलं असेल की दलितावर अत्याचार व्हायचे, आदिवासीवर अत्याचार व्हायचे, परंतु आज ओबीसी मधला जो महत्वाचा घटक आहे कुंभार समाज, या कुंभार समाजाच्या राजा शालिवाहनाच्या 25 पिढ्यांनी राज्य केले होते आणि म्हणूनच कुंभार समाजामध्ये राजे हे आडनाव आहे। मी आत्ताच अनूपपूर मधनं आलो तर त्या भागामध्ये जिथे नर्मदाचा उगम आहे त्या भागामध्ये जे आहे तिथे पहिला मानव उत्पत्ती झालेला आहे आणि तिथे जे कुंभाराचे आडनाव काय आहे तर चक्रवर्ती। तर असे राजे असलेल्या ज्या कुंभार समाजाची आज दुर्दशा झाली आहे की त्यांच्यावर कोणी अन्याय अत्याचार करू राहिलेला आहे। आताच लक्ष्मण भाऊ सामाजिक कार्यकर्ते यांनी तुम्हाला इत्यंभूत माहिती सांगितली। तर या आमच्या ज्या भगिनी होत्या, या ज्या मावशी होत्या, संगीताताई मधुकर जाधव यांची जी 13 वर्षीय नात होती, जी चिमुकली होती, चिमुरडीवर निर्गुण असा बलात्कार करण्यात आला आणि पॉक्सो मध्ये ही केस दाखल करण्यात आली होती। त्या पॉक्सो मध्ये या आजीनी आपल्या नातीची केस दाखल केल्यामुळे तिथला जो सरपंच आणि पोलीस पाटील जो की मुख्य आरोपी आहे, या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला होता आणि या नराधमांचं जे आहे यांनी तिला 3 लाखाचं आमिष दाखवलं होतं आणि हा गुन्हा जो आहे ही केस वापस घेण्याचं तिला सांगितलं होतं, दबाव आणला होता, अन्यथा आम्ही तुला मारून टाकू असं त्यांनी धोत दिली होती। आणि त्याप्रमाणेच त्यांनी काय केलं तर त्या मावशीला जे आहे तिचे हात पाय पहिले बांधले, तिच्यावर अत्याचार करून तिला आव्हाड नावाचा जे एक नारळाचं शेत असलेला जो जमीनदार होता त्याच्या जमीनदारामध्ये तिथे त्या विहिरीमध्ये तिला फेकून देण्यात आले आणि तिच्या साडीनेच तिला फाशी देण्यात आली होती। तिच्या जी बहीण आहे त्या बहिणीचा असा सुद्धा आरोप आहे की तिची निकर वगैरे सुद्धा फाटलेली होती, म्हणजे तिच्यावर बलात्कार होण्याचा पण एक आरोप तिने केलेला आहे। आणि आव्हाड ही जी शेती होती तर ही शेती नारळाची शेती म्हणजे ती बागायतच होती आणि तिथे जे आहे CCTV असू शकतात। तसंच मी म्हणेल की तिथे जे आहे चौकीदार पण निश्चितपणे असेलच, त्यामुळे त्या आव्हाडला सुद्धा जो शेतीचा मालक आहे, ज्या विहिरीचा मालक आहे, या बागेचा मालक आहे, त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवण्यात यावा। आणि आताच लक्ष्मणरावनी जे सांगितलं की SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करून CBIच्या मार्फत सुद्धा याचा जो आहे याचा तपास व्हायला हवा आणि हे जे आरोपी आहे हे आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी। आणि अन्यथा आम्ही जो आहे हा जन आक्रोश मोर्चा जो आहे कुंभार समाजाचा त्याच्या समवेत 12 बलुतेदार तसेच 18 अलुतेदार तमाम ओबीसी दलित आणि आदिवासी सुद्धा या मोर्चामध्ये उतरतील आणि मग आम्ही हे सरकार सुद्धा उलथवून टाकू। त्यामुळे जे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः आज होम मिनिस्टर आहेत, त्यामुळे त्यांनी याची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा जे एकेकाळी जे राजे होते ते राजांची मग आताच्या काळात संविधानिक काळामध्ये मग आम्ही तुमची काय दशा करू याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहाल। ते आरोपी जर तुम्ही त्यांना जर शिक्षा केली नाही तर ते कोणत्याही बिळात जरी ते लपून बसले तरी त्यांना आम्ही बाहेर काढू आणि त्यांचा अक्कू यादव करू। अक्कू यादव तुम्हाला माहित असेल की तो पण बलात्कारी होता, तर स्त्रियांनी त्याला मारलं होतं, तर असा त्याचा आम्ही अक्कू यादव करू। म्हणून याची वेळीच त्याची दखल घ्यावी आणि त्यांना आरोपीला जी फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच आमची विनंती आहे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कुणी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बलात्कारी आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, बलात्कारी आरोपीला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कुणी बलात्कारी गुंडांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कुणी बलात्कारी गुंडांना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सदर घटनेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, सदर घटनेची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, जाहीर निषेध, 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 जाहीर निषेध। बोला संजू या तुम्ही समोर या, तुम्ही बोला ना। द्या बरं एकदा नारळ। हा समोर जसे काही सामान एक मिनिट। कुणी बलात्कारी गुंडांना फाशी झालीच
झालीच पाहिजे धोडीगावच्या घटनेची सीबीआय चौकशी, झालीच पाहिजे झालीच पाहिजे खुली बलात्कारी गुंडांना फाशी, झालीच पाहिजे झालीच पाहिजे सीबीआय चौकशी, झालीच पाहिजे झालीच पाहिजे सदर घटनेचा जाहीर निषेध. झालीच पाहिजे झालीच पाहिजे असो